आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी आहे। खरं तर आरक्षणावरून जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा पेटलेला आहे आणि एकमेकांवरती नेमके काय आरोप प्रत्यारोप त्यांनी केलेले आहेत आपण बघूयात। 84 कवाचं आहे तवाचं की आज मराठवाड्यातले मराठे ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून नोंदी सापडतात मराठा कुणबीत हे म्हणून आणि ते रद्द करा म्हणतात। कळालं का आता सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन? कळालं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात? यातले खोटे भाऊ काय कामाचे? म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले नावाच्या पुढं कू नावाच्या मागं कू। तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? मी कोणता जातीवाद केला मला सांगा ना? आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतोय जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतोय का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण मध्ये ते घेतात ओपन साठी। म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात, मग ज्या येतात मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस दिलं। मग काय जातीवाद आहे का? मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? भुजबळ साहेब असेल, लक्ष्मण हाके असेल, प्रकाश शेंडगे असतील, महादेव जानकर असतील, गोपीचंद पडळकर असतील, मुंडे बहीण बंधू असतील, माननीय वडेट्टीवार साहेब असतील, ही माणसं या महाराष्ट्रातल्या जाती उपजातीसह 492 जातीची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय। मग नक्की जातीयवादी कोण? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे। हे आंदोलन करणारे विरोधकच नाहीयेत। या काय धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही, नेटक्या ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही, त्यो चाभरा आहे, त्यांनी बसले हे सगळं। आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले, ते एवढ्या 2 जोड भेटलेत। आणखी शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेव, तू किती पळतो बघतो मी तो आहे। लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे। आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। जरांगे साहेब तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। महादेव जानकरांना, गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा। हा लक्ष्मण हाके जरांगे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर देणार आणि तुमचा प्रत्येक गोष्टीला तयार असेल इथून पुढे। आंदोलन त्यांनी तो बाकीला मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही। मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्याने उभा केलंय, यांना दोष देऊन उपयोग नाही, त्यामुळे मी इथल्याला दोष दिला नाही। मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही, नेत्याला बी। किती ओबीसीचे नेते एक होते पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाळतो। हे माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही। या देशामध्ये आणि लोकशाहीमध्ये मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे। त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा स्वर्गीय त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे, इंदिरा गांधीजींचा सुद्धा पराभव झालेला आहे, द्विराष्ट्राचा मुख्यमंत्री सका पाटील अनभिषिक्त राजकारणातला सम्राट त्याचा सुद्धा इथं पराभव झालेला आहे। ती माणसं सम्राट तर होती राजकारणातली, पण तू कुठलं काय आहेस तुझा अजून स्वॉट ॲनालिसिस तुम्ही करावं। त्यामुळे तुम्ही असल्या लोकशाहीमध्ये धमक्या देऊ नका। बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजा हा मतपेटीद्वारे जन्माला येतो।